येस 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 करा करा करा. लिंगायत सर, संचालक नोबेल हॉस्पिटल, तसेच आपले सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय कुमार कदम साहेब व सासवड नगरपालिकेचे सीईओ मुख्य अधिकारी सासवड नगरपालिका माननीय कैलास चव्हाण साहेब या सर्वांच्या उपस्थितीमध्ये, तसेच आपले विजयदादाजी कोलते राष्ट्रवादीचे ज्येष्ठ तालुका अध्यक्ष, तसेच जालिंदर भाऊ कामते, विजयरावजी वाढदिवसानिमित्त लोकनेते आमचे मार्गदर्शक स्वर्गीय शिवाजी आप्पा कोमर यांनी सुरू केलेला हा रक्तदानाचा महायज्ञ, त्यांच्या संकल्पनेनुसार भव्य रक्तदान शिबिर हे गेली 21 वर्ष हे यंदाचे मित्र सामाजिक कार्यकर्ते राहुल दिलीपरावजी गिरणे यांनी तो खंड न पडू देता अविरतपणे पुढे सर्व चालू ठेवलं आणि त्याचबरोबर शिवाजी आप्पा मित्र परिवाराच्या वतीनं सर्वच कार्यकर्ते, सासवड शहरातील सर्व मान्यवर व सासवड नगरीतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते राहुल शेठला तुमच्या डोळ्यांनी तो माणूस जग पाहिला ते तुम्हाला पण दिसेल. तसं अवयवदानाला असाधारण महत्त्व प्राप्त करण्यासाठी फक्त डॉक्टरांनी किंवा आरोग्य खात्याने प्रयत्न करून होणार नाही. तुमच्यासारख्या लोकांचा ज्यांचा जनसंपर्क आहे त्यांनी अवयवदानाच्या जागृतीकरता काहीतरी करावे. त्याबद्दल मी राहुलला शब्द देतो की त्यासंबंधी त्यांनी काय परिसंवाद कुठल्या शाळेत कार्यक्रम आयोजित केला तर जालिंदर भाऊ, कोलते साहेब, कोमण साहेब सगळे जर त्या कार्यक्रम येतील आमच्यातर्फे आम्ही जनजागृती करू. त्याच्याकरता तुमचं पाठिंबा मिळणं आवश्यक आहे. धन्यवाद. सर्वांनी इथे बघायचं आहे, इथे बघायचं सर्वांनी. तीच परंपरा माझे जवळचे मित्र, लहान भाऊच म्हणा, राहुल पुढे चालू ठेवली आहे. त्या अत्यंत आनंदाची व गौरवाची बाब आहे. राहुलला मी नोबेल हॉस्पिटलमध्ये येऊन लोकांकरता झटताना, स्वतःकरता झटताना पाहिलेलं आहे. राहुल दादा हा नोबेलमधूनच वृत्तीच्या नात्यात बाहेर आलेला आहे. पण त्याची जी ती तळमळ असते ती रुग्णांना मदत करणे, रुग्णांना मदत करणे, व्यवस्थापनाला मदत करणे, एक बॅलन्स अप्रोच असतो. ते वर्षानुवर्ष आम्ही 30 वर्ष प्रॅक्टिस करत असताना जालिंदर भाऊ, विजय भाऊ कोलते, विजय भाऊंचे जे पुतणे बाळासाहेब कोलते ते माझे विद्यार्थी, डोळ्याचे डॉक्टर. त्यामुळे मी पिसवऱ्यात जाऊन सुद्धा खूप काम केलेलं आहे. पूर्वी सासवडमध्ये काम केलेलं आहे. तर रक्तदानासारखं जे अमूल्य दान आहे, जे वर्षानुवर्ष आपल्याला सांगितलंय की रक्तदान हे अमूल्य दान आहे, ते नाती, जाती, रंग, वर्ण, संकर काही न समजता एकमेकांचे प्राण वाचवतात. त्यामुळे ह्या रक्तदानाच्या ह्याला मी सर्वात मोठं दान असं मी म्हणेन. तर त्याच्या जोडीने पुढे अवयवदान ही संकल्पना आलेली आहे. नोबेल हॉस्पिटल अवयवदान ही संकल्पना राबवते. ज्यांना
कोणी माहिती असेल त्यांनी राहुल दादा थ्रू अप्रोच व्हावं. रक्तदान जसं आता परिचित झालंय, सगळे अगदी सहजासहजी देतो का रक्त हो दिलं, या पद्धतीने पुढच्या 5 वर्षामध्ये देतो का रे बाबा किडनी गेल्यानंतर किंवा कोण गेलं काय झालं, तर तेवढं ते सोपं व्हायला पाहिजे की रक्तदानाला उत्स्फूर्तपणे लोक येतात. आता सगळे रुग्णालय, महाराष्ट्र सरकार, भारत सरकार, आरोग्य खातं हे अवयवदानाच्या प्रचार करण्यामध्ये गुंतलेलं आहे. तर माझी सर्वांना नम्र विनंती राहील की तुमचा जनसंपर्क एवढा मोठा आहे, तुम्हाला लोक येतात, तर हळूहळू कुठेतरी कधीतरी चहा प्यायला बसता असताना, कुठे लग्न समारंभात जर सगळ्यांनी अवयवदानावर आमच्याकडनं माहिती घेऊन सांगायला सुरुवात केली तर खूप प्रचंड प्रमाणात प्राण वाचतील. कमीत कमी 16 ते 18 लाख लोक आहेत भारतात ज्यांना किडनीची गरज आहे डायलिसिसवर. जसं मी डोळ्याचा डॉक्टर म्हणून सांगतो,